नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण माहिती बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना जर मासिक पाळी आली तर उपवास करावा की नाही, याबाबत धार्मिक आणि आरोग्यविषयक दोन्ही दृष्टिकोनातून विचार करणे महत्त्वाचे आहे. तर आपण धार्मिक दृष्टिकोनातून बघूया. उपवास अनेक धार्मिक समजुतींनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांना उपवास करणे टाळले पाहिजे, कारण या काळात महिलांना अशुद्ध मानले जाते. तथापि काही लोक उपवास चालू ठेवण्याचा निर्णय घेतात, परंतु पूजा किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होणे टाळतात. तर आपण उपवास करू शकतो, पण धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मानसिक पूजा आपण करू शकतो. काही जण असा युक्तिवाद करतात की मासिक पाळीच्या काळात मानसिक पूजा करणे शक्य आहे आणि उपवासाचे पूर्ण फळ देखील मिळू शकते. पर्यायी व्यवस्था: जर उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातूनच देवाची पूजा करू शकता किंवा दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या वतीने पूजा करण्यास सांगू शकतात. तर आरोग्यविषयक दृष्टिकोनातून शारीरिक आराम: मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. तर पोषक आहार काय घ्यावा? उपवासाच्या काळात महिलांना पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवणार नाही. तर यातून असा निष्कर्ष आहे की आषाढी एकादशीला पाळी आल्यास उपवास करावा की नाही याचा निर्णय पूर्णपणे महिलेवर अवलंबून असतो. त्यांनी स्वतःच्या आरोग्याचा आणि धार्मिक श्रद्धांचा विचार करून निर्णय घ्यावा. जर उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी मानसिक पूजा करावी किंवा दुसऱ्या व्यक्तीला पूजा करण्यास सांगावे. आणि मासिक पाळीच्या काळात उपवास कसा ठेवावा ते बघूया. पौष्टिक गरजा: मासिक पाळीच्या दरम्यान तुमच्या शरीराला अतिरिक्त पोषक तत्वांची आवश्यकता असते, विशेषतः लोह आणि हायड्रेशन. तुमच्या आहारात या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही उपवास करण्याचे ठरवले तर आवश्यक ऊर्जा आणि पोषण प्रदान करू शकतील अशा फळे, काजू आणि भाज्यांवर लक्ष केंद्रित करा. एकादशीचे व्रत कोण करू शकत नाही? गर्भवती महिला, आजारी आणि वृद्धांनी हा उपवास करू नये. नियमांनुसार केवळ दृढनिश्चयी आणि खोलवर आध्यात्मिक असलेले लोकच हा उपवास पाळू शकतात. उपवासाच्या वेळी अन्न आणि पाण्याला स्पर्श करू नये. एकादशीला अविवाहित मुलगी केस धुवू शकते का? उत्तर: अनेक हिंदू परंपरांमध्ये एकादशीला केस धुण्यास मनाई आहे. विशेषतः महिलांसाठी ही प्रथा सर्व महिलांना लागू होते, मग त्या विवाहित असोत किंवा अविवाहित असोत. एकादशी हा उपवास आणि भक्तीसाठी एक पवित्र दिवस आहे. एकादशीला आपण डोक्यावरून स्नान करू शकतो का? एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून 7 वेळा हरी हा शब्द उच्चारावा लागतो. दररोज केले तर चांगलेच. डोक्यावरून स्नान केल्यानंतर घरी भगवान विष्णूची पूजा करून दिवा लावावा आणि फळे, फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावी. आदल्या दिवशीच ती तोडून ठेवावीत. एकादशीचा उपवास कधी सोडावा? तर एकादशी हा अनेकांचा उपवासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात, परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा 4था भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथीवासराचा काळ संपल्यानंतर उपवास सोडतात. आषाढी एकादशीला भगर खाऊ शकतो का? वऱ्याचे तांदूळ, वरीचा भट, भगर. आषाढी एकादशीला सामोभात म्हणजे वऱ्याचे तांदूळ हे तांदळाला पर्याय म्हणून महाराष्ट्रात अनेक एकादशीला बनवले जाते. तथापि सामोभात, भगर किंवा समई या नावानेही ओळखला जाणारा हा पदार्थ अतिशय आरोग्यदायी आहे आणि तो आपण दररोज खाऊ शकतो. आषाढी एकादशीला सुद्धा खाऊ शकतो. तर आषाढी एकादशी ही सूर्योदयानंतर भाविक उपवास सोडू शकतात. एकादशीचा उपवास सहसा दुसऱ्या दिवशी संपत असल्याने बरेच लोक कामावर धावतात आणि सकाळी फक्त 1 कप चहा आणि बिस्किट घेतात. त्यानंतर ते दुपारी 1 वाजता जड जेवण करतात. एकादशीला आपण तांदूळ दान करू शकतो का? धान्य वाटा: या दिवशी तांदूळ, गहू, फळांपासून ते भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी गरिबांना मदत करण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्यासाठी दान केल्या जाऊ शकतात. एकादशीच्या व्रतात केळी खाऊ शकतो का?
एकादशीच्या व्रतामध्ये परवानगी असलेले पदार्थ येथे काही आहेत जे तुम्ही खाऊ शकता. फळे, केळी, सफरचंद, डाळिंब आणि नारळ यासारखी ताजी रसाळ फळे उत्तम पर्याय आहेत. एकादशीच्या उपवासात दही खाऊ शकतो का? व्रज प्रदेशात विशेषतः मथुरा आणि वृंदावनमधील वैष्णव उपवासाच्या वेळी छेना मिठाई टाळतात. तथापि एकादशीच्या उपवासाच्या वेळी गाईचे दूध आणि गाईच्या दुधापासून बनवलेले इतर पदार्थ जसे की दही, ताक, मावा म्हणजे खवा, लोणी, तूप यांचे सेवन केले जाऊ शकते. एकादशी उपवासात जिरे खाऊ शकतो का? हो, खाऊ शकता. जिरे हे उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे एक सामान्य मसाले आहे आणि ते पचनासाठी चांगले मानले जाते. एकादशीच्या उपवासाच्या नियमांनुसार काही विशिष्ट मसाले आणि पदार्थ टाळले जातात, परंतु जिरे त्यापैकी नाही. जिरे उपवासाच्या पदार्थांना चव देण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी वापरले जाते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकतात आणि फळं खाऊन दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. तर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.